पावसाळ्यात वाढणाऱ्या कीटकजन्य आजार जसे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया तसेच गढूळ व दूषित पाणी पिल्यानं अतिसार, कावीळ, गॅस्ट्रो यासारख्या जलजन्य आजारांपासून बचाव व्हावा यासाठी मुरगुड येथील अंगणवाडी क्रमांक 47, 48 व 49 येथे ग्रामीण रुग्णालय मुरगुडमार्फत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. डॉक्टर प्रवीण कंदाडे वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्गदर्शनानुसार महेश जाधव आरोग्यसेवक यांनी माहिती देताना सांगितलं की या डासांचा डंख छोटा असला तरी धोका मोठा असून डेंग्यू पसरवणारा एडिस इजिप्ती डास प्रामुख्याने साचलेल्या स्वच्छ पाण्यात अंडी घालतो. घरातील वॉटर कूलर, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे, नाराच्या करवंट्या, जुने टायर, रिकामे डबे, कुंड्या, पाण्याच्या उघड्या टाक्या, बादल्या, बांधकामाच्या ठिकाणी साचलेलं पाणी म्हणून या डासांची पैदास होऊ नये यासाठी घरातील सर्व पाणीसाठे, फुलदाणीतील कूलर, फ्रीजमधील पाणी आठवड्यातून एकदा बदलावं. सर्व पाणीसाठे पूर्ण झाकून ठेवावेत. अतिसार, गॅस्ट्रो, कावीळ हे दूषित पाण्यामुळे होतं. त्यासाठी नेहमी उकळून थंड केलेलं पाणी प्यावं. हात साबणाने धुवावेत. बाहेरील उघड्यावरील अन्न खाऊ नये असं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच गरोदर माता व लहान बालकं यांची विविध लसीकरण, टीबी, कुष्ठरोग आजाराबाबत लक्षणं, उपचार व काय काळजी घ्यावी याबाबत माहिती दिली. तसेच अंगणवाडी विभागातील लेक लाडकी योजना, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजना, गरोदर माता व बालकांचा आहार याविषयी अंगणवाडी सेविका यांनी माहिती दिली. वरीलप्रमाणे मुरगुड शहरातील नागरिकांनी सदर आजाराबाबत योग्य ती खबरदारी घेऊन लक्षणे दिसली तर ग्रामीण रुग्णालय मुरगुड, तुकाराम चौक येथील बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना व कापशी रोड येथील नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र इथं संपर्क करावेत असं आवाहन मुरगुड नगर परिषद व ग्रामीण रुग्णालय यांनी केलं आहे. या कार्यक्रमात आरोग्यसेवक संकेत रानमाळे, संकेत चिंगे तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस व परिसरातील नागरिक उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट.